सोमवार 13 जानेवारी महाकुंभमेळ्याचा पहिला दिवस। 26 फेब्रुवारी म्हणजे महाशिवरात्रीला या कुंभमेळ्याचा शेवट होईल। 45 दिवसांच्या या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग असणार आहे। भारताची सध्याची लोकसंख्या पाहिली तर 140 कोटींच्या आसपास आहे, पण भारताच्या लोकसंख्येच्या 1/4 म्हणजे जवळपास 40 कोटी लोक पुढच्या 45 दिवसात प्रयागराज इथं येतील असा अंदाज आहे। प्रयागराज मध्ये एक मिनी इंडियाच तयार होईल असं म्हटलं जाते। इतके सगळे लोक एका ठिकाणी जमणार म्हणजे आर्थिक व्यवहार आले। लोकांच्या राहण्यापासून खाण्यापासून ते येण्या जाण्यापर्यंत सगळा खर्च आणि त्याच्याशी संबंधित उलाढाल ही आलीच। लोकांच्या सेवा आणि सुविधांसाठी हॉटेल्स, वाहतूक, सुरक्षा या कारणासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून तब्बल 6990 कोटींचं बजेट जाहीर केलं। पण कुंभमेळ्यातील ही आर्थिक उलाढाल कशी असेल जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रुशाली ठाकूर, आपण पाहताय आवाज लोकशाहीचा। उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे 13 जानेवारी पासून महाकुंभमेळा 2025 ची सुरुवात झाली। संपूर्ण जगाचं आकर्षण ठरलेला या मेळाव्यात कोट्यावधी भक्त संगमाच्या पवित्र जलात स्नान करण्यासाठी येत आहेत। संगम हे गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांचं संगम स्थान आहे। कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा मानला जातो। यावेळी 144 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग घडत असल्यामुळे हा महाकुंभ अधिक खास बनलाय। महाकुंभातून 2 लाख कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा अंदाज व्यक्त केला जातोय। तर याबाबत जाणून घेऊयात। आर्थिक तज्ञांच्या मते महाकुंभ मेळा 2025 उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेत 2 लाख कोटी रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो। महाकुंभामध्ये आलेल्या प्रत्येक भक्ताने सरासरी 5000 रुपये खर्च केले तर या मेळाव्यातून एकूण 2 लाख कोटी रुपयांची कमाई होईल असा अंदाज आहे। काही अंदाजानुसार प्रति व्यक्ती खर्च 10,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो, ज्यामुळे एकूण आर्थिक उलाढाल 4 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते। त्यामुळे राज्याच्या जीडीपीत 1% पेक्षा जास्त वाढ होण्याची अपेक्षा आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलीकडेच सांगितलं की 2019 मध्ये प्रयागराज येथे झालेल्या अर्धकुंभ मेळाव्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेत 1.2 लाख कोटी रुपयांचं योगदान झालं होतं। यावेळी महाकुंभ मेळाव्यात 40 कोटी भक्त येतील अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे राज्याचा आर्थिक विकास होण्याची महत्त्वाची भूमिका बजावतील। कुंभमेळ्याच्या या आर्थिक बजेटबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।